सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 431 जिल्हा परिषद शाळा पूरबाधित झाल्या आहेत. शैक्षणिक साहित्य, फर्निचर आणि मुलांना अभ्यासासाठी लागणारे साहित्य वाहून गेले आहे. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचं मोठं नुकसान झालं आहे. मोहोळ, करमाळा, माढा, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर या तालुक्यांमधील तब्बल 431 जिल्हा परिषद शाळा पुराच्या पाण्यानं बाधित झाल्या आहेत. शाळांमधील शैक्षणिक साहित्य, फर्निचर तसंच मुलांच्या अभ्यासाकरता लागणारी साधनसामुग्री वाहून गेली आहे. काही शाळांच्या इमारतींनाही तडे गेले असून भिंतींना मोठ्या प्रमाणात तडा पडल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावकऱ्यांनी शासनाकडे तातडीनं दुरुस्तीची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षात अडथळा येऊ नये याकरता शाळांची लवकरच पुनर्बांधणी आणि आवश्यक साहित्य पुरवणं ही वेळेची गरज असल्याचं पालक आणि स्थानिकांनी सांगितलं. आणि हे शाळेचं भयानक नुकसान झालं आणि त्यात 4 वर्ग जे आहे ते कोर्टानं बंद केली ते मागच्याच वेळेला. पण आता बाकी सगळीच वर्ग सगळी पाण्यात बुडून नुकसान झालं. सगळं भेगा पडल्या त्या. कमी आम्हाला लवकरात लवकर मदत करून शाळा बांधून द्यावं. आणि लहान मुलांचं जर ही भवितव्य अवघड आहे, जरी शाळा घसरून पडली केली जीवित नुकसान झाले तर त्याला जबाबदार कोण आहे हे म्हणून आम्ही लवकरात लवकर आम्हाला शाळा बांधून द्यावं. आणि शेतकऱ्याचं तर भयंकर नुकसान झालं आहे. आणि या जायचा रस्तासुद्धा बंद आहे. डोणगावरनं एक मार्ग चालू आहे पाथरीचा, ते सुद्धा मध्ये बक्कळपूर आल्यावर ते बंद पडला होता. आमची इतकी कोंडी झाली की शिवाच्या बाहेर भयानक कोंडी झाली. शासनानं तात्काळ दखल घेऊन शाळांची दुरुस्ती करावी, अन्यथा विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात येईल अशी ग्रामस्थांची मागणी आहे.